हॅलो एव्हरीवन, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंट सेव्ह कसं करायचं किंवा सेव्ह आणि सेव्ह ॲज याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे सांगितलेलं होतं। मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच तुमचं डॉक्युमेंट एखादं तयार करून ते सेव्ह किंवा सेव्ह ॲज हे करून नक्कीच पाहिलं असेल आणि जर नसेल केलं तर तुम्ही एखादं डॉक्युमेंट मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तयार करा आणि ते सेव्ह करा आणि सेव्ह ॲजसुद्धा करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की सेव्ह आणि सेव्ह ॲजमध्ये काय फरक आहे। तर आज आपण पाहणार आहोत की आपण सेव्ह केलेली जी फाईल आहे ती ओपन कशी करायची। जी फाईल आपण सेव्ह केलेली आहे ती ओपन कशी करायची। आता मी इथून फाईल आणि न्यू पेज घेते आणि मी जे डॉक्युमेंट सेव्ह केलेलं आहे तेच डॉक्युमेंट ओपन करून दाखवते। आता मला माझी फाईल जी मी अगोदर सेव्ह केलेली आहे ती ओपन करायची आहे, म्हणून मी फाईल टॅबवरती क्लिक करते। जसं की आपण सेव्ह करताना फाईल टॅबवरती सिलेक्ट करायचं, सेम त्याच पद्धतीने आपण फाईल टॅबवरती क्लिक करायचं आणि जी लिस्ट येते त्याच्यामधून आपण ओपन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। लक्षात ठेवा, ओपन। आता मी ओपन ऑप्शन सिलेक्ट करते। ओपन ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर आता मी रिसेंट डॉक्युमेंटमध्ये माझी ऑलरेडी ही फाईल दिसत आहे, पण जर ती रिसेंट डॉक्युमेंट इथूनही तुम्ही ओपन करू शकता, पण जर ती रिसेंट डॉक्युमेंटमध्ये दिसत नसेल तर कशी ओपन करायची। तर मग कम्प्युटरमध्ये जा आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही ती फाईल कोणत्या ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे, डी ड्राईव्हमध्ये। आणि मग हे बघा, डी ड्राईव्हमध्ये तुमच्या ज्या काही फाईल्स आहेत त्या फाईल्स तुम्हाला इथे दिसून येतील। मग तुम्हाला याची कोणती फाईल ओपन करायची आहे, हां ठीक आहे, वर्णनात्मक संशोधन ही मी जी फाईल काल सेव्ह केली होती, मग ही फाईल तुम्ही सिलेक्ट करून आता इथे ओपन हा ऑप्शन येतोय। मग तुम्ही ह्या ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर तुमची ती सेम फाईल ॲज इट इज विंडोमध्ये ओपन होईल। हे झालं की आपण सेव्ह केलेली फाईल कशा पद्धतीने ओपन करू शकतो। आता यामध्ये जर तुम्हाला काही एंट्री करायची असेल, काही इन्फॉर्मेशन ॲड करायची असेल जी काल तुम्ही सेव्ह केलेली होती आणि याच्यामध्ये आता कंटिन्यू तुम्हाला इन्फॉर्मेशन टाईप करायची आहे, तुम्ही एखादा प्रोजेक्ट करत आहात तर याच्यामध्ये तुम्ही काय करता, आता आज याच्यामध्ये थोडी इन्फॉर्मेशन ॲड करून हे डॉक्युमेंट सेव्ह करू शकता आणि पुन्हा उद्या तुम्हाला हीच फाईल ओपन करून जर याच्यामध्ये पुन्हा काही काम करायचं असेल, काही कंटेंट ॲड करायचं असेल तर सेम फाईल टॅबमध्ये जाऊन तुम्ही ओपन ऑप्शन सिलेक्ट करा आणि ओपन ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी फाईल तुमची जी सेव्ह केलेली होती त्याचं नाव दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर ही फाईल तुम्हाला इथे समोर ओपन झालेली दिसून येईल। कळालं सर्वांना? नक्की प्रयत्न करा की तुम्ही एखादं डॉक्युमेंट तयार करा, सेव्ह करा आणि सेव्ह केलेलं डॉक्युमेंट ओपन करण्याचा नक्कीच प्रयत्न करा। हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सच्याद्वारे नक्की कळवा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर ICT ट्रेनर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।